नमस्कार, हरिओम. मी नम्रता भूमकर तुमचं स्वागत करते आपल्या इन्फिनिटी योगा युट्यूब चॅनल वरती. आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे पीसीओडी आणि पीसीओएस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पीसीओडी पीसीओएस म्हणजे काय, त्याची मुख्य कारणे आणि त्याच्यावरती उपाय म्हणून करणारे आपण योगासनं बघणार आहोत. पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे काय, तर बऱ्याचशा आपल्या मैत्रिणींना पिरियड्स वेळेवर येत नाहीत. काहींना अवेळी येतात, काहींना उशिरा येतात, काहींना वेळे अगोदरच येतात, काहींना आल्यावरती खूप त्रास किंवा वेदना होतो. तर या पीसीओडी आणि पीसीओएस ची मुख्य कारण काय आहेत? त्यातील सगळ्यात मुख्य कारण आहे आपले धावपळीचे आयुष्य. धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाही. कामाचा स्ट्रेस, घरचा स्ट्रेस या सगळ्यांमध्ये आपले स्वतःच्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष होते. तसेच आपण जेवण खातो त्यातील खूप मैदा, खूप तेल, त्यामुळे देखील आपल्या शरीरावरती परिणाम होतो. आपली झोप देखील वेळेवर होत नाही. आपल्या शरीरात तासांची झोप ही खूप गरजेची असते, पण या धावपळीच्या आयुष्यात आपली ती झोप देखील पूर्ण होत नाही. आणि या सगळ्यांचे परिणाम म्हणून आपले जे हार्मोन्स असतात ते इम्बॅलन्स होतात. या हार्मोनल आपण आपल्या पीसीओडी आणि पीसीओएसच्या या ड्रिलची सुरुवात ही तिथली आसन पासून करणार आहोत. तिथली आसनची सुरुवात करताना आपण दोन्ही पायांची स्थिती या प्रकारे अशी घेणार आहोत. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टच झाल्यानंतर आपला जो हिप आहे तो हळूच असा पुढे घ्यायचा आणि दोन्ही हातांनी पायांना असं पकडायचं आहे. या वेळेला आपण आपली पाठ ही ताठ ठेवायची आहे. जर तुम्ही अशा प्रकारे बसून कुठलंही आसन कराल तर त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम दिसणार नाही. कुठल्याही आसनाचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी आपण ताठ बसायचे आहे. ताठ बसल्यानंतर हात हे आपण असे पायांच्या खाली घेणार आहोत. त्यानंतर हळूहळू आपण पायांची मूवमेंट करायची आहे. तुम्ही तुमची कार्यक्षमता बघून करायचं आहे. आपण हळूहळू पाय हवेत घेऊन खाली ठेवायचा, हवेत घेऊन खाली ठेवायचा, अशा प्रकारे. जर तुम्हाला असा हात ठेवून करायला जमत नसेल तर तुम्ही दोन्ही हात हे इथे ठेवू शकता. खाली ठेवायचं, वरती खेचायचं, जमिनीकडे जाऊ द्यायचं, वरती घ्यायचं. हे झालं आपलं तिथली आसन. यामध्ये होईल तेवढा आपल्या मांड्यांना स्ट्रेच येऊ द्यायचा आहे. हे तिथले आसन आपण 2 ते 3 मिनिटं करणार आहोत. यामध्ये आपल्या हिपना चांगला स्ट्रेच मिळतो. हे केल्यानंतर आपण पुढचे आसन करणार आहोत, ते म्हणजे तिथली आसन मधूनच आपण हळूहळू पुढे वाकणार आहोत. ज्या वेळेला आपण तिथली आसन मधून पुढे वाकतो ते आपण लोअर बॅक मधून वाकायचे आहे, ना की असे अशा प्रकारे. पण की मलाच वाकता येत नाही. तिथली आसन करताना आपण एक त्याच्यामध्ये व्हरायटी करणार आहोत, ती म्हणजे आपण आपले दोन्ही हात इथे आहेत तसेच ठेवायचे, पाठ ताठ ठेवायची आणि पाठीत आणि लोअर बॅक मधून हळूहळू वाकायचे आहे. वाकताना आपण आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे आपल्याला जमेल तेवढेच वाकायचे आहे. शरीराला थोडा स्ट्रेच द्यायचा, पण जबरदस्ती अजिबात करायची नाही. आपण जसे असे हळूहळू वाकू. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमचे कपाळ हे जमिनीला टेकवू शकता आणि पाय हळूहळू हवेत आले तरी काही हरकत नाही. तुम्हाला पहिल्याच दिवशी असं एकदमच जमणार नाही. ज्यावेळी आपण खाली जातो त्यावेळी श्वास सोडायचा आहे आणि वरती येतो तेव्हा श्वास घ्यायचा आहे. हळूहळू आपण पायांना रिलॅक्स करूयात, जेणेकरून आपल्या पायांवरती जो स्ट्रेच आला आहे तो आपण रिलीज करूयात.
असे केल्यावर पायांना जरा आराम मिळतो. आता करूयात पुढचे आसन. त्यामध्ये आपण आपल्या योगा मॅटच्या दोन्ही साईडला पाय लांबवायचे आहेत आणि आपण दोन्ही पायाचे अंगठे अशा प्रकारे पकडून वाकणार आहोत. आता यामध्ये बऱ्याच जणांना पायाचे अंगठे पकडता येत नाहीत किंवा पाठीला थोडा त्रास जाणवतो. तर तुम्ही काय करायचे, तर हळूहळू इथे हात ठेवून हलके अलगद असे पाठीतून वाकायचे आणि हळूहळू हळू हात पुढे घेत आपण पुढे पुढे सरकत जायचं. श्वास घेऊयात, श्वास सोडत खाली येऊयात. श्वास घेऊयात, श्वास सोडत सोडत आपण खाली येतो. खाली आल्यानंतर आपण एक आपल्या क्षमतेप्रमाणे 3 काउंट किंवा 5 काउंट पर्यंत थांबायचे आहे. श्वास घेऊयात, श्वास सोडत खालच्या दिशेने येऊयात. आपण 5 काउंट पर्यंत थांबूयात. 1 2 3 4 5. ज्यावेळी तुम्ही पायाचे अंगठे पकडता त्यावेळी तुम्हाला पूर्णपणे इथून असा इथेपर्यंत एक स्ट्रेच जाणवतो. परत करूयात. श्वास घेऊया, पाठ ताठ, दोन्ही अंगठे पकडायचे, खाली वाकायचं श्वास सोडत. 1 2 3 4 5. आता ज्यांना अंगठे पकडणं शक्य नाही त्यांच्यासाठी आपण करूयात. हात हे इथे असतील आणि श्वास घेत हळूहळू जमिनीच्या दिशेने जाऊयात. ज्यांना हेही जमत नसेल त्यांच्यासाठी सगळ्यात सोपं, आपण हात हे इथे ठेवूयात आणि हळूहळू खाली वाकूयात. अशा प्रकारे हे झाल्यानंतर देखील आपण आपल्या पायांना रिलॅक्स करणार आहोत. कारण या सगळ्या आसनांमध्ये आपल्या पायांवरती व्यवस्थित असा ताण पडतोय. तर पायांना रिलॅक्स करणे गरजेचे आहे. पायांना रिलॅक्स करण्यासाठी अत्यंत सोपं, पाय असे असे हलके हलके थोडेसे हे करायचे आणि असे असे हलवायचे, जेणेकरून पायांवरती आलेला ताण हा रिलॅक्स होतो. पॉज कर. पायांना रिलॅक्स केल्यानंतर आता आपण पुढचं आसन बघणार आहोत, ते म्हणजे चक्की चलनासन. चक्की चलनासन मध्ये आपण सर्वप्रथम दोन्ही पाय हे दोन्ही बाजूला अशा प्रकारे पसरवणार आहोत. पाय पसरवल्यानंतर आपला इथून हा पूर्ण पाय हा जमिनीला टच असेल. त्यानंतर आपण सुरुवातीला एक छोटासा ड्रिल करूया, म्हणजे आपल्याला आसन सोपं जाईल. ते म्हणजे हात समोर घ्यायचे आणि अलगद वाकायचे आहे. पाठी यायचं, अलगद पाठी जायचं, मध्ये यायचं, परत हलकेच पुढे वाकायचे. तुम्ही हे आसन केलं की तुम्हाला चक्की तुम्ही हा सराव केला की तुम्हाला चक्की चलनासन करायला अत्यंत सोपे जाईल. हळूच पुढे वाकायचं, सेंटरला यायचं, परत पाठी वाकायचं, सेंटरला यायचं. असे आपण 4 ते 5 मिनिट करणार आहोत. हे ड्रिल करताना पाय हे जमिनीला टच असतील, ते कुठल्याही प्रकारे असे उचलायचे नाही.
योगेन चित्तः सपदेन वाचां मनं शरीरस्य च हे झाल्यानंतर करूया चक्की चलनासन. चक्की चलनासन करताना दोन्ही पायांमध्ये शक्यतो अंतर घेतलेले आहे. आपली जागा सेट झालेली आहे. पाठ ताठ ठेवूयात, हात हवेत अशा प्रकारे, आणि आपण चक्की चलनासन करणार आहोत. चक्की चलनासन मध्ये आपण काय करतो, जुन्या काळांमध्ये ज्या स्त्रिया चक्की चालवायच्या त्याचीच क्रिया आपण करणार आहोत. करूयात. उजव्या हाताने क्लॉकवाईज आपण पूर्णपणे फिरवायचे आहे. शक्य तेवढे वाकायचे आहे. योगेन चित्तः सपदेन वाचां मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं हे आपण क्लॉकवाईज केले आहे. आता अँटी क्लॉकवाईज करूयात. प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तः सपदेन वाचां मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं चक्की चलनासन करताना आपल्याला आपल्या मांड्यांवरती, पाठीवरती तणाव जाणवतो. काय होतं? योगेन चित्तः सपदेन वाचां ज्या प्रकारे आपण आता चक्की चलनासन केलं, बऱ्याच जणांना असे पुढे वाकायला आणि पाठी वाकायला थोडा त्रास होतो. तर त्यावेळी तुम्ही पाठीला भिंतीचा आधार घेऊ शकता. चक्की चक्की चलनासनानंतर आता आपण बघणार आहोत पुढचे आसन. आपले पुढचे आसन असणार आहे, आधी आपण वज्रासनात बसणार आहोत आणि त्यानंतर करणार आहोत मार्जरी आसन. ठीक आहे. सर्वप्रथम आपण दोन्ही गुडघ्यांवरती अशा प्रकारे बसायचे आहे. हे आपले आहे हे आपले आहे वज्रासन. वज्रासनामध्ये आपल्या दोन्ही मांड्या आणि पोटऱ्यांवरती हात चांगल्या प्रकारे ताण येतो. वज्रासनामध्ये आपली पाय ही फोल्ड असतात आणि आपले जे हिप्स आहेत ते आपल्या घोट्यांवरती असतात अशा प्रकारे. यानंतर आपण येणार आहोत मार्जरी आसन मध्ये. मार्जरी आसन मध्ये येण्यासाठी सर्वप्रथम आपण दोन्ही हात हे आपल्या समोरच्या दिशेने समान अंतरावरती ठेवणार आहोत आणि श्वास घेत आपण वरच्या दिशेने अशा प्रकारे पोट आतमध्ये खेचत वरती जाणार आहोत आणि श्वास सोडत आपण आपले पोट वरच्या दिशेने खेचत आपली जी चिन्ह आहे ती आपल्या चेस्टला टच करायची आहे अशा प्रकारे. बघूयात मार्जरी आसन. श्वास घेत वरती जाऊयात, श्वास सोडत खाली यायचे आणि चिन चेस्टला लावायची. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. मार्जरी आसन मध्ये जर तुम्हाला असं वरती करताना मान पूर्ण वरती करणे शक्य नसेल तर तुम्ही समोर बघू शकता. श्वास घेऊयात, श्वास सोडूयात. श्वास घेऊयात आणि श्वास सोडत आसन सोडूयात. परत आपण वज्रासनात आलेलो आहोत. होल्ड कर. वज्रासनात येऊन आपण थोडासा रिलॅक्स होऊया. रिलॅक्स झाल्यानंतर परत आपण मार्जरी आसनच्या पोज मध्ये येऊन आपण हिप रोटेशन करणार आहोत. तर हिप रोटेशन कसे करायचे? हिप रोटेशन करायला आपला जो गुडघा आहे तो हवेत घ्यायचा आणि आपली जी ही हिप असते इथून आपण पाय हलवणार आहोत.
पाय उचलायचा, हळूच अलगद असा फिरवायचा. कुठल्याही प्रकारची हानी होता कामा नये याकडे आपण लक्ष देणार आहोत. क्लॉकवाईज 5 वेळा. पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. आणि एक श्वास घेत परत अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां. ज्या प्रकारे आपण उजव्या पायाचे केले आहे त्याच प्रकारे आपण डाव्या पायाने देखील ही रोटेशन करणार आहोत. योगेन चित्तस्य पदेन तुम्ही स्वतःची कार्यक्षमता ओळखून आसन करायचे आहे. आणि कुठलेही आसन करताना आपण स्वतःला इजा करायची नाहीये. प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य आपलं हिप रोटेशन झालेलं आहे. हळूच वज्रासनात येऊयात, रिलॅक्स करूयात आणि पुढचे आसन करूयात. आपण याच स्थितीमधून पुढचे आसन जे बघणार आहोत ते आहे बालासन. बालासन करताना आपण आपले दोन्ही हात हवेत घेऊयात आणि श्वास सोडत आपण जमिनीच्या दिशेने हात पुढे सरकवणार आहोत आणि आपली चिन आहे ती जमिनीवरती अशा प्रकारे ठेवणार आहोत. आणि या स्थितीत आपण आपल्या क्षमतेप्रमाणे थांबायचे आहे. ज्यांना जसे शक्य असेल त्यांनी तसे थांबायचे आहे. बालासन हे पिरियड्स वरती अत्यंत लाभदायक आहे. बालासन ज्यावेळी तुम्ही जर पिरियड्स मध्ये असाल आणि तुम्हाला क्रॅम्प्स जास्त येत असतील, जास्त वेदना होत असतील तर तुम्ही बालासन केले तर तुम्हाला खूप छान वाटेल, आराम मिळेल. बालासन हा एक अत्यंत रिलॅक्सिंग असा पोज आहे. करूयात बालासन. बालासन करताना श्वास घेत हात वरती करायचे, श्वास सोडत हात जमिनीवर, चिन जमिनीवर. या पोज मध्ये आपण 5 काउंट पर्यंत थांबूयात. 1 2 3 4 5. आता बऱ्याच जणांना ही जी पोज आहे यामध्ये थांबता येत नाही, तर आपण काय करायचं, आपले दोन्ही हात हे कोपऱ्यातून वाकवायचे आणि आपले जे हाताचे तळवे आहेत त्यामध्ये आपण आपला चेहरा असा ठेवायचा आहे आणि आपण अशा प्रकारे बालासन देखील करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर हे जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देखील बालासन करू शकता, जेणेकरून तुम्हाला पिरियड्स मध्ये तुमच्या क्रॅम्प्स पासून थोडा आराम मिळेल आणि फायदा होईल. करूयात परत एकदा. श्वास घेऊयात, श्वास सोडत जमिनीच्या दिशेने हात, चेहरा हातांच्या तळव्यांमध्ये. या सगळ्यांचा परिणाम आपल्या हॉर्मोन्स वरती होतो आणि आपले हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होतो. या हॉर्मोनल इम्बॅलन्स मुळेच आपल्याला पीसीओडी, पीसीओएस किंवा थायरॉइड असे त्रास चालू होतात. या पीसीओडी आणि पीसीओएस वरती आपण काही उपाय म्हणून आसन सराव करणार आहोत. या आसनांच्या सरावासोबतच आपल्याला आपल्या खाण्यापिण्यावरती लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या खानपानामध्ये आपण हेल्दी फूड समावेश करणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपली दिवसभरात 7 तासांची झोप ती पण शांतपणे होते की नाही याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्तही आपण वेळ भेटेल तसा दिवसभरातून थोडासा वेळ काढून मेडिटेशन करणं हे पण अत्यंत लाभदायक आहे. सगळ्या गोष्टी आपण एकत्रित करायला जर सुरुवात केल्या तर याचा हळूहळू परिणाम हा आपल्या शरीरावरती दिसून येईल. पण तुम्ही जर म्हणाल की मी 1 महिना झाला करते पण अजूनही काही परिणाम दिसत नाही, तर असं नाही. कुठलीही गोष्ट करताना त्याचा परिणाम हा हळूहळू दिसतो. तुम्ही जर रोज 7 तासांची झोप पूर्ण केली, खाण्यापिण्यामध्ये हेल्दी फूडचा समावेश केला, हळूहळू मेडिटेशन करायला चालू केलं तर याचे तुमच्या पीसीओडी आणि पीसीओएस या प्रॉब्लेम वरती 2-3 महिन्यात तरी परिणाम दिसायला चालू. पण तुमचा जर पीसीओडी आणि पीसीओएस चा त्रास
हा एक्स्ट्रीम लेवलचा असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींसोबतच तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करणं देखील जरुरी आहे. चला तर बघूयात या सगळ्या आसनांची सराव कृती. भुजंगासन करण्यासाठी सर्वप्रथम आपण पोटाच्या दिशेने मॅट वरती झोपून घ्यायचे आहे. झोपल्यानंतर दोन्ही हात हे छातीच्या जवळ ठेवायचे आणि या आसनामध्ये आपण इथून सुरुवात करून श्वास घेत आपण वरच्या दिशेने असे वरती येतो. वरती येताना आपला पोटाचा एरिया, चेस्टचा एरिया हा हवेत असतो आणि आपला कमरेपासून जो खालचा भाग आहे तो मॅट वरतीच राहणार. दोन्ही हात छातीजवळ श्वास घेऊयात आणि वरच्या दिशेने येऊयात. परत श्वास सोडत खाली येऊयात. ज्यावेळी तुम्ही भुजंगासनाच्या या स्थितीमध्ये येता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमच्या पाठीवरती थोडा ताण येतोय. श्वास घेऊयात, आकाशाच्या दिशेने येऊयात. 5 काउंट. 1 2 3 4 5. हळूहळू श्वास सोडूयात. कपाळ जमिनीवरती. कधीही भुजंगासन करताना ज्यावेळी आपण या स्थितीत येतो तेव्हा आपले जे हाताचे कोपरे आहेत ते थोडेसे वाकलेले असावे. ज्यावेळी आपण या प्रकारे आसन करतो आपल्या ह्याच्यावरती ताण येतो. म्हणून आसन करताना दोन्ही हाताचे कोपरे हे सरळ न करता थोडेसे वाकडे ठेवूयात. श्वास घेऊन भुजंगासनामध्ये होऊयात. हळूहळू श्वास सोडूयात. या भुजंगासनानंतर आपण करणार आहोत मकरासन. मकरासन हे अत्यंत सोपे आणि सगळ्यांचे आवडते आसन आहे. मकरासनामध्ये आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत फक्त हात पुढे घ्यायचा आहे, दुसरा हात दुसऱ्या हातावर ठेवायचा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारे झोपू शकता किंवा असंही करू शकता. हे आहे मकरासन. त्यामध्ये आपण बॉडी रिलॅक्स करणार आहोत. बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर आपण बघूयात पुढचे आसन. आता आपण बघितलं मकरासन. मकरासनानंतर आपण बघणार आहोत सेतुबंधासन. आतापर्यंत आपण जेवढी आसनं बघितली त्यांचा सराव आपण घरी करायचा आहे आणि मला सांगायचं आहे की तुम्हाला कसं वाटलं ही आसनं करून. बघूयात सेतुबंधासन. सेतुबंधासन करताना सर्वप्रथम आपण जमिनीवर पाठीच्या दिशेने झोपायचे आहे. पाठीच्या दिशेने झोपल्यानंतर आपले दोन्ही पाय गुडघे वर करून असं ठेवायचे आहेत. नितंबां जवळ ठेवायचे आहेत. त्यानंतर हळूच आपले जे नितंब आहे हळूहळू असे हवेत घ्यायचे आहेत. खाली ठेवायचे. परत कमरेचा भाग उचलायचा. पाच काउंट पर्यंत हवेत ठेवायचा. 1 2 3 4 5. ज्यांनाही असे कमर हवेत घेणे शक्य नाही त्यांनी असा हाताचा आधार घेऊन कमर हवेत घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. हळूहळू खाली ठेवूयात. कुठल्याही आसनामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला घाई करायची नाहीये. आता सेतुबंधासन करूयात. दोन्ही हात पायांच्या दिशेने, पाय नितंबांजवळ, नजर समोर आणि हळूहळू नितंब उचलूयात. 1 2 3 4 आणि 5. असे आपण 3 ते 4 वेळा करणार आहोत. सेतुबंधासनातूनच
आपण एक वेगळा प्रकार करणार आहोत. सेतुबंधासनामध्ये आहात त्या स्थितीतून फक्त आपले दोन्ही पाय आपण शरीराच्या बाजूला घेणार आहोत आणि पायांचे तळवे एकमेकांना जोडणार आहोत. दोन्ही हात मांड्यांवर सपोर्टसाठी ठेवायचे आणि पायांना आपल्या शक्यतेप्रमाणे जमिनीकडे दाबायचे, जेणेकरून आपल्याला इथे स्ट्रेच जाणवतो. अशा प्रकारे हळूहळू दोन्ही पाय एकमेकांना जोडायचे. परत बाजूला करून हळूहळू हळू जमिनीच्या दिशेने हलका हलका प्रेशर द्यायचा. परत वरती करूयात, खाली करूयात, वरती करूयात आणि सोडून देऊयात. आता जे आपण आसन बघितले ते होते सुप्तबद्ध कोणासन. पुढचं आसन आपण बघत आहोत आनंद बालासन. आनंद बालासनामध्ये आपण सर्वप्रथम दोन्ही पाय हे पायांचे तळवे आपल्या हाताने पकडणार आहोत. उजव्या पायाचा तळवा उजव्या हाताने आणि डाव्या पायाचा तळवा डाव्या हाताने. दोन्ही पाय अशा प्रकारे शरीराजवळ घेतल्यानंतर हळूच एक एक पाय हा अशा प्रकारे हवेत घ्यायचा आहे आणि आपले जे गुडघे आहेत ते होतील तेवढे, म्हणजे आपल्या शक्यतेप्रमाणे हळूहळू जमिनीकडे पुश करायचे. याचा प्रेशर तुम्हाला हा इथे जाणवतो. पाय हाताने पकडूयात, गुडघे जमिनीच्या दिशेने दाबायचा प्रयत्न करायचा आहे. या पोजला आनंद बालासन यामुळे म्हणतात, जेव्हा लहान मुलं अशा प्रकारे पाय पकडून खेळतात ना, तेव्हा अशीच स्थिती दिसते. म्हणूनच आनंद बालासन असं नाव दिलं असेल, कारण हा पोज करताना मुलं हॅपी असतात. हळूहळू रिलीज करूयात, पायांना थोडा आराम देऊयात, पाय लांब करूयात, परत एकदा या स्थितीमध्ये येऊयात आणि परत एकदा आनंद बालासन करूयात. सोडूयात, पायांना रिलॅक्स करूयात. याच स्थितीतील आपण शेवटचं आसन बघणार आहोत, ते म्हणजे पवन मुक्तासन. पवन मुक्तासन करताना एक प्रकारे आपण आपल्या पायांना हग करतो. मी तुम्हाला दाखव. आपण सर्वप्रथम उजवा पाय हवेत उचलूयात. तुम्हाला डायरेक्ट उचलायला शक्य नाही, दोन्ही हाताने इथे सपोर्ट घ्या. हळूच पाय असा बेंड करूयात. गुडघा छाती जवळ घ्यायचा, दोन्ही हातांनी आपल्या पायाला छातीकडे दाबायचं आहे आणि आपली चीन आहे ती चेस्टला लावायची आहे आणि हळूच सोडून द्यायचं. हेच आपण परत डाव्या पायाने करूयात. पाय हवेत घ्यायचाय आकाशाच्या दिशेने, हळूच त्याला बेंड करूयात चेस्टच्या दिशेने. पायांना चेस्टच्या दिशेने दाबूयात, चीन चेस्टला लावूयात आणि कपाळ गुडघ्याला लावूयात आणि पायाला हग करूयात. हे एका पायाने करताना आपला दुसरा पाय हा शक्यतो सरळ असला पाहिजे, याची आपण काळजी घेऊयात. हळूच सोडूयात. आता दोन्ही पायांनी आपण पवन मुक्तासन करणार आहोत. हळूच दोन्ही पाय हवेत उचलूयात. हा आपल्या शरीराचा 90 डिग्री अँगल असेल. हळूच पायांना सपोर्ट देत गुडघे वाकवूयात, दोन्ही हातांनी पायांना हग करूयात आणि कपाळ हे गुडघ्याच्या दिशेने लावूयात. हळूहळू आसन सोडूयात.
पायांना रिलॅक्स करूयात आणि एवढी सगळ्या आसनांची सराव केल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी शवासन करून आपल्या शरीराला पूर्णपणे रिलॅक्स करणार आहोत. शवासन करताना आपण आहोत त्या स्थितीत झोपायचे आहे. पायांना रिलॅक्स करायचे, हातांना रिलॅक्स, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, मान तुम्हाला जशी रिलॅक्स हवी आहे, सरळ किंवा उजवीकडे किंवा डावीकडे, पूर्ण शरीर रिलॅक्स करायचे आहे. सगळे शरीराचे अवयव ढिले सोडायचे आहेत आणि 5 ते 6 मिनिटं शवासनामध्ये आराम करायचा आहे. मनात कसल्याही प्रकारचा विचार न करता आपण शवासनामध्ये शरीराला रिलॅक्स करणार आहोत. डोळे बंद ठेवणार आहोत. कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाहीये. दिवसाची सुरुवात जर तुम्ही शवासनाने किंवा ह्या पूर्ण ड्रिलने करणार असाल तर तुमचा दिवस अगदीच उत्तम जाईल. पाच ते 6 मिनिटांनी शवासन सोडायचे आहे. शवासन सोडताना आपण शरीराला झटके न देता शरीराच्या उजव्या बाजूने हळूच खांद्यांचा आधार घेऊन उठायचे आहे. कुठल्याही प्रकारचा शरीराला झटका द्यायचा नाहीये. आपण बरीचशी आसनं बघितली. ही आसनं सगळी आपण सराव करायचा आहे. रोज प्रत्येक आसनाला 2 ते 3 मिनिटं अशी सुरुवात करून हळूहळू 5 ते 7 मिनिटांवर प्रत्येक आसनाचा वेळ वाढवायचा आहे. आणि सगळी आसनं झाल्यानंतर आपण शवासन केल्यानंतर देखील ताठ बसून मांडी घालून 2 ते 3 मिनिटं नॉर्मल ब्रीदिंग करायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, हळूहळू होल्ड करायचं आणि हळूहळू श्वास सोडायचा. श्वास घ्यायचा, होल्ड करायचंय, हळूहळू श्वास सोडायचा. या प्रकारे आपण 2 ते 3 मिनिटं नॉर्मल ब्रीदिंग करणार आहोत आणि शरीराला आणि मनाला आराम देणार आहोत. नॉर्मल ब्रीदिंग नंतर आपण हळूच आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत आणि या उष्ण हातांची उष्णता आपल्या चेहऱ्याला, डोळ्याला लावायची आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. जो आपण ड्रिल बघितला आहे तो तर तुम्ही सराव करायचाच आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यायचे आहे. शक्यतो मी तर म्हणेन तुम्ही पॅकेजिंग फूड, ऑइली फूड, मैदायुक्त जे अन्न असतं ते सगळं सहजासहजी अवॉइड करा, जेणेकरून तुम्हाला या त्रासापासून लवकरात लवकर मुक्ती होईल आणि तुम्ही हेल्दी राहाल. यासोबतच तुम्हाला स्वतःच्या झोपीकडे लक्ष देणे देखील अत्यंत गरजेचे आहे. जसे तुम्ही शरीराला व्यायाम देणार आहात, व्यवस्थित पौष्टिक आहार देणार आहात, तसेच तुमची झोप होणे हे देखील महत्वाचे आहे. मान्य आहे सगळं एकदाच शक्य होत नाही, पण एकदा सुरुवात केली आणि हळूहळू कंटिन्युटी ठेवली की सगळं शक्य होतं. त्यासोबतच आपल्याला थोडंफार स्ट्रेस मॅनेजमेंट देखील करायचं आहे. सगळ्यांना आयुष्यात स्ट्रेस असतो, पण कुठेतरी स्ट्रेस बाजूला करून स्वतःकडे लक्ष देणं हे देखील गरजेचं आहे. आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे नवनवीन सजेशन्स मला कळवा, म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ बनवीन आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवीन. चॅनलवर नवीन असाल तर इन्फिनिटी योगा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हरिओम, नमस्कार.